82 धावा बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये टीम कोंबडवाडी संघ। दोन स्टार खेळाडू खेळपट्टीवरती पाहायला मिळतात, मोहन पारदे आणि प्रकाश पारदे। थेट बॅटिंग मारत पाहाल एक आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वाचं मोठं नाव, एक ब्रँड सितारा, ब्रँड ऑफ कोंबडवाडी मोहन पारदे पाहायला मिळतोय। तर पंकज याला गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं P1 घेऊन पंकज। चला स्पीडअप करा, दोन्ही संघ विनंती आहे आपण लवकर लवकर खेळायचा। पहिल्याच बॅट मधून नक्कीच चांगला स्वीट साऊंड पाहायला मिळतो मोहनच्या बॅट मधून नक्कीच, आणि ती मात्र चेंडू फरार, चौकार, पहिल्याच बॉलवरती घणाघात, हा बिग चौकार। पुरेपूर दशाच तसं उत्तर देत, तुम्ही ठोकलेत आम्ही का ठोकणार नाही, कारण की जरूर चांगलं बॅटिंग देखील आहे मोहनकडे, मोठे फटके खेळू शकतो मोहन। पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतर जर पाहायला गेलं चांगली सुरुवात झाली आहे टीम कोंबडवाडी संघाची देखील। चांगल्या आपल्या ठिकाणी बिग फाईट पाहतात, दोन मातब्बर संघ एकमेका समोर भिडत आहेत। कोंबडवाडी आणि त्यांना फाईट करते तिलेर संघ। पुलरलेचा बॉल आडवा बॅट स्लाइस केले, उंची गाठली आणि अंतरही गाठलं, या बसमध्ये हल्ला बॅटर मोहन पारदेच्या बॅट मधून, हाय तोय वंडरफुल स्ट्रोक, षटकार। मोहनचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, त्या ठिकाणी चांगलंच त्या ठिकाणी स्विंग गोलंदाजी केली गेली गोलंदाज पंकजने, हा चेंडू डॉट बॉल। चांगलंच मात्र ठिकाणी कमबॅक केले गेले गोलंदाज पंकजने, तब्बल 2 मोठे फटके येऊन यावेळेस चांगला रिस्क वापर केला नाही, त्यानंतर चांगला प्रत्युत्तर दिलं गोलंदाज पंकजने। थोडंसं ठिकाणी कठीण केलं गेलंय बॅटर मोहनला, पहिल्याच चेंडूवर चौका, त्यानंतर षटकार, हा चेंडू डॉट बॉल। इथे देखील पुन्हा फटका मिस टायमिंग, इथे डी फाईन लेगच्या कडे क्षेत्ररक्षक धावत आहेत, तिथे मात्र पाहत पंचांनी हा चेंडू सुद्धा नो घोषित केलाय, नो चेंडू आला नक्कीच, नो +4 म्हणजे या चेंडूवर देखील पंजा खोलला गेलाय। तर चांगला सडकांनी सुरुवात देखील बनावी लागेल कोंबडवाडी संघाची, मात्र पुरेपूर हवं तशी मात्र बॅटिंग होती आहे। नो चेंडू पंचांनी सिग्नल दिले गेले, येणारा बॉल फ्री हिट आहे, नक्कीच पुरेपूर 4 स्टेपच्या माध्यमातून हा चेंडू मात्र फेकला गेलाय गोलंदाज पंकजने, हा नो चेंडू। तर येणारा बॉल पुढे सुद्धा फ्री हिट आहे, म्हणजे चांगलाच तुटून पडला गेला सुद्धा फलंदाज मोहन। धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, तब्बल पाहायला 51 लागल्यात, 16 धावा, चांगलाच पॉवरफुल या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये टीम कोंबडवाडी संघ। पुलरलेचा बॉल आता मध्ये फटका जबरदस्त, इथे मात्र जरूर बॉल केला, यावेळेस अजून एक 1 बाउंस साठी चौकार, 4 धावा। सुमय चांगली बॅटिंग करतात, मोहन देखील तशाच तसं उत्तर मध्ये देत आहेत, प्रति चेंडूवरती हल्ला आणि हल्ला बोल करत आहेत, म्हणजेच चांगलंच आक्रमण चढवलं गेलं या ओव्हर मध्ये पंकजच्या मोहननं। बॅकफुटला जाऊन पंच केलंय, फटका लाजवाब, तिथे मात्र आउटफील्ड फास्ट
आणि बॉल लगेच निघून चाललाय पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे तो घणाघात. चांगली बॅटिंग करतात मोहन पारधी देखील पुरेपूर ऑन फायर. मात्र हा बॅटर पाहायला मिळतो मोहन. तब्बल 5 धावफलकावरती लागल्यात यावेळेस 23 म्हणजेच 3 चौकारांनी 4 चौकारांनी एका षटकाच्या जोरावर मात्र 23 धावा बनल्या गेल्यात. ओहो इथे मात्र पुन्हा फटका मिस टायमिंग इनफील्डच्या वरून फटका सजवला गेलाय डीप फायनली कडे पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय ओव्हर द रोप सीमा पार. या बॉल वरती हा गोल्डनचा खेचलाय मोहन हा चौकार. गेल तर 18 चेंडू शिल्लक आणि 55 धावेची म्हणजेच रिक्वायर्ड रेट जो आहे तो 18.33 वरती या ठिकाणी येऊन ठेपला गेला आहे. चांगली बॅटिंग केली गेली हवं तशी बॅटिंग झाली आहे. पुरेपूर पेवनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवरफुल या ठिकाणी सुरुवात झाली आहे. टीम कोंबडवाड संघ सुरुवात नक्कीच धमाकेदार पाहायला मिळते. नक्कीच जर पाहायला गेलं तर तुलना जर केली गेली या मॅचची तर या ठिकाणी टीम तिल्हेर संघाची पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या. या ठिकाणी टीम कोंबडवाड संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 27 वरती मजल मारली गेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग. नक्कीच चांगले खेळाडू देखील या ठिकाणी खेळतायत. बॅटर मोहन आणि प्रकाशची जोडीमध्ये सुंदर फटकेबाजी होती आहे. तर मोहनने जबरदस्त फटकेबाजी केली. आतापर्यंत जर पाहायला गेलं 7 बॉल्स मध्ये बनवलं गेलं तर 26. तर हेमंत आला गोलंदाजी मार्क वरती दुसरा गोलंदाज. 18 बॉल शिल्लक आणि 55 धावेची गरज आहे. 18.33 सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामध्ये. पुरेपूर 80+ धावा बनले गेले. चांगलंच तडकाने प्रत्युत्तर देत आहेत टीम कोंबडवाड संघाचे बॅट्समन. आणि ते मात्र भन्नाट वेगाचा परंतु इथे मात्र पुरेपूर पंचाने सिग्नल दिलाय. हा वाईट चेंडू थोडासा लेग स्टंपला बॉल क्रॉस करत पाहिला गोलंदाज हेमंतचा. हा बॉल वाईटच्या दिशेकडे पाहायला गेलाय तर वाईट बॉल फेकला गेलाय जरूर. म्हणजे अव्वंत धावेच्या खात्यामध्ये वाढ केली जाते या टीम कोंबडवाड संघाच्या. धावसंख्या धावफलकावरती 28. ओहो यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच चांगल्या प्रकारे चांगलं स्ट्रगल केले गेले आहे. थोडंसं सरकारने पुरेपूर थांबवलं गेलं बॅटर प्रकाशला जर पाहायला गेलं तर चांगली लाईनले सापड गेली. चांगलंच या ठिकाणी स्ट्रॉंग झोन जो एरिया आहे त्या एरियामध्ये हा गोलंदाज हा चेंडू फेकला गेला आहे हेमंतनं डॉट चेंडू. ओहो बॅकपुढे जाऊन पंच केला. ती मात्र पुन्हा शोधला गॅप लावला मॅप पेंडर गोलचं गावचं मैदान आणि बॉल मात्र सरळ निघून जाईल. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे हाय तो कडक 4-4-4 चौकार. सॉरी 2 पारधी बंधू जोडी चांगलीच बॅटिंग मार्क होती फलंदाजी करते. सख्खे बंधू ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोहन आणि प्रकाश. धावसंख्या 32 वरती पाहायला मिळते. कोणत्याही विकेटच्या नुकसानीत चांगली सुरुवात झाली बनावी लागेल कोंबडवाड संघाकडून. अजून एक आडव्या बॅटनं
शॉट आणि पुरेपूर बॉल लगेच निघून चाललाय. यावेळेस फाईन लेगच्या एरियामध्ये हा येतोय प्रकाशच्या बाट मधून. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट चौकार. तर नक्कीच यावेळेस पंचाने मात्र दर्शवलं गेलं आहे. अबिबर बॉल सॉरी माफ करा वन पाऊस. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी DRS ची मागणी गेली आहे. तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे देशमुख सर. या ठिकाणी चेक केले जात आहे. आणि तिसऱ्या पंच सिग्नल आला. इट इज अ वाईड बॉल. थोडं जर पाला गेलं तर डोक्याच्या वरून खूपच चेंडू वर गेलाय. त्या हेतून पंचाने मात्र सिग्नल दिला. तिसऱ्या पंचाने आमचे देशमुख सरांच्या माध्यमातून वाईडचा इशारा आला गेलाय. नक्कीच वाईड प्लस वन बाउन्स. एक धावेच्या स्वरूपात 5 धावसंख्या बनली गेली. फलकावरती 43. ओहो पुरेपूर यॉर्कर लाईनचा मारा बॉल नक्कीच पुरेपूर खोदून का डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये मात्र चांगली फिल्डिंग झाली गेली. एक सिंगल धावाचं मात्र मानावं लागलं टीम कोंबलवाड संघाला. आता मात्र धावसंख्येवरती पाहाल तर धावसंख्या बनली गेली फलकावरती 44. तेरा बॉल शिल्लक आणि 38 धावेची गरज आहे. म्हणजे सामना पुरेपूर आत्ता मात्र ऑन आहे. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. रोमांचक. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा स्वेकडचा फटका लाजवाब. तिथे मात्र बॉल लगेच निघून चाललाय. पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोनच्या एरियामध्ये बॉल नक्कीच कन्वर्ट केलं. डीप पॉइंट बॅकवर्डच्या पलीकडे हा येतोय बॅटर मोहनच्या बॅट मधून. हा कडक चौकार. दोन्ही बॅटर मात्र जशाच तसं उत्तर देत आहेत टीम दिल्लेर संघाला. तुम्ही ठोकले होते आम्ही काय ठोकलं नाहीये. कारण की आमच्याकडे क्षमता आहे. मोठे फटके घेण्याची कुवत आहे. चांगली धमक आहे. तीच मात्र पुरेपूर धमक दाखवत आहेत बॅटर प्रकाश आणि यावेळेस मोहन. 12 बॉल शिल्लक आणि 34 धावेची गरज. म्हणजेच पुरेपूर 17ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल प्रति ओव्हर मध्ये टीम कोंबडीवाड संघाला. पुरेपूर दोन्ही बॅटर मात्र पुरेपूर खेळपट्टीमध्ये सेट होऊन राहिले गेलेत. तब्बल 500+ आमच्या BK स्पोर्टच्या वाहिनीवरती प्रेक्षकावर जुळला गेलाय. युट्यूबच्या माध्यमातून तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सुभाष पारधी दादा यांच्याकडून तब्बल 3 षटकारास 501 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. आणि इथे मात्र आडव्या बॅटने लॉब केले. इथे मात्र फटका पुन्हा गॅप मध्ये खेळतायत जरूर. मस्तक पे दस्तक फिल्डर बंदिल दर्शक. हा येतोय पहिल्याच बॉलवरती घणाघात चौकार. चांगलाच चौकार आलाय. पुरेपूर ज्या फटक्याची मात्र आवश्यकता होती टीम कोंबडीवाड संघ तो फटका वेळेस आला बॅटर प्रकाशच्या बाट मधून.
फाईन लेगच्या एरियामध्ये चौकार. ओहो, इथे मात्र घडलंय काय आणि विकेट काय, जोरदार अपील केली जाते परंतु अपील मात्र पंचांनी जरूर फेटाळली आहे आणि ते मात्र गोल्डनची शिकार ठरलाय. बॅटर प्रकाश बाकी डगआउट, पहिलाच विकेटचं पतन टीम कोंबलवाडी संघाला. बालचंद्र नक्कीच बॅटर पाहू शकाल. त्यांचे छोटे बंधू या ठिकाणी म्हणजेच एका टीम्स मध्ये 3 सख्खे बंधून जोड या ठिकाणी पाहायला मिळते एक टीम कोंबलवाडी संघाच्या माध्यमातून. बालचंद्र नक्कीच ऑन द स्ट्राईक आणि आडव्या बॅटने पुन्हा बॉलला स्लाइस केले. तिथे मात्र पुन्हा फिल्डर पण दर्शक, इथे मात्र बॉल निघून झाला. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा येतो ओव्हर द रोप सीमा पार, हा चौकार. दोन अक्षर तुटून पडले गेलेत सर्व प्लेयर्स या ठिकाणी. टीम कोंबलवाडी संघाची पुरेपूर धाव मात्र नक्कीच येत आहेत. सिंगल डबलचं नावच घेत नाही, चौकार आणि षटकारच मात्र येत आहेत बॅटर बॅटिंगच्या बॅटमधून. अजून एक आडव्या बॅटने इथे मात्र फटका फसला, मिस टायमिंग, डेंजर झोन आणि ते मात्र झेल पुरेपूर धरतीला दांड. सोप्प मात्र झेल असताना मात्र पुरेपूर सुटला या ठिकाणी. जिवंत दिले गेले बॅटर बालचंद्रला. एक धाब्याच्या स्वरूपात पाहायला स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक एंड पाहायला. रायगडचे अनबान शान स्टार खेळाडू आहे म्हणजेच मोहन पारदी आता मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. तब्बल 3 षटकारास पाहायला सुभाजी फाजी सरांकडून 501 रुपयांचे पारितोषिक. आठ बॉल शिल्लक आणि 25 धावेची गरज, म्हणजे अजून देखील पुरेपूर सामना गमावलेला नाही, अजून देखील सामना ऑन आहे. आणि ती मध्ये पुन्हा आडव्या बॅटने बॉलला हुक केलं, या बॉल्सवरती आहे वजन, धावा मिळतील अर्ध्या डझन. गोईंग ऑन, षटकार. बिघडले काय, पंचाने दंडित केलंय. इट इज अ वाईड बॉल. पंच वाईड चेंडू. येस, आमचे पुत्र सरांनी डिसिजन दिला गेला, इट इज अ वाईड बॉल. तर चुका आणि चुका ठिकाणी केल्या गेल्या टीम यावेळेस तिलेर सगळ्यात तर चुकानं कुठे थोडासा लगाम घालावं लागेल, कारण की भरपूर धावा आल्या गेल्यात. हवं तसं मात्र ठिकाणी बॅटिंग झाली आहे. पुलरलेचा बॉल नक्कीच चांगल्या प्रकारे फटका डाऊन द ग्राउंड, इथे मात्र फटका निघून चाललाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर हाईल, कडक चौकार. पुरेपूर मोहनच्या बॅटनं आपण पाणी घेऊन जायचंय. अक्षर बॅटनं दूर केलं गेलंय मोहनच्या. पुरेपूर सलामीला बॅटर आला होता, तोच बॅटर शेवटच्या ओव्हर पर्यंत मध्ये चांगला संघर्ष करतोय मोहन पारधी. तर 10 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या गेल्या. तर मोहन काय बॅटिंग केली गेली आहे. तब्बल पाहायला गेलं तर 400 स्ट्राईक रेट न हा मात्र फलंदाज बॅटिंग करतोय. लाजवाब फटकेबाजी. 6 बॉल शिल्लक आणि 14 धावेची गरज. पुरेपूर 80 म्हणजे 81 धावा बनल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंग्स मध्ये. चांगला सडकांनी त्या धाब्यांचा पाठलाग करत असताना मोहन फारदी मात्र एका वेगळ्याच शैलीमध्ये
चांगला झंझावती पारी खेळली गेली मोहन पारदीने. काय बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, वंडरफुल. 6 चेंडूमध्ये अजून म्हणजे 14 धावा. म्हणजे चांगलं समीकरण थोडंसं सोपं चाललेलं आहे टीम कुंभवड संघासाठी. पुरेपूर 82 धावांचा पाठलाग करत असताना मात्र अवघा सामना येऊन ठेपला गेलाय. 6 बॉल्स आणि 14 धावेवरती. काय मॅच रंगले गेली पुरेपूर. अक्षय 3ही गोलंदाजीवरती तुटून पडले गेलेत. बॅटर टीम कुंभवड संघाचे प्रकाश असतील, मोहन असतील आणि भाचनर देखील एक चांगला बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सहा बॉल शिल्लक आणि 14ची गरज. कर्जतचा बाहुबल कोण असेल तर नक्कीच मी म्हणेल मोहन पारदी. तर नक्कीच स्ट्रायक पुन्हा फलंदाज पाहायला बालचंद्र पाहायला मिळत आहेत. ओहो, इथे मात्र जरूर चांगल्या बनाट वेगाचा बॉल फेकला गेला. इथे मात्र जरूर पायावरती बॉलानं स्वार केला गेलाय आणि ते पंचाने दर्शवलं गेलं लेगबाच्या स्वरूपात हा चेंडू. तर नक्कीच धाव देखील आली आहे. धावा कशा पण येऊ पण येणं गरजेचं आहे. ती सिंगल धावाले लेगबाच्या स्वरूपात. हे सिंगल धाव्याच्या बढतीनं बल पाहाल धावफलकावरती लागल्यात यावेळेस. मेगा स्क्रीनवरती आमचे रावसाहेब दाखवत आहेत 6/9 म्हणजे 69 धावा. तर आता मात्र नक्कीच संघाचा रायगड संघाचा बाहुबली या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती दाखल झाला. म्हणजेच मोहन पारदी सज्ज झाला बॅटिंग मार्क वरती. तब्बल 3 षटकारास पाहाल सुभाजी पारदी यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. 5 बॉल शिल्लक आणि 13 धावेची गरज. खूपच सामना रोमांचक चाललेला आहे. आणि ती पुन्हा एकदा मिस टायमिंग कनेक्शन. इथे जरूर बॉल केलाय पुन्हा एकदा. यावेळेस मैदानाच्या बाहेर सपर वन पाऊस ठोकलाय मोहन पारदीच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार. अकरा चेंडूमध्ये 44 धावांची मात्र झंझावती पारी खेळली गेली आहे. इथे पुरेपूर बाच्या रडारमध्ये बॉल उचलला फेकून दिलाय. सरळ लॉंगरला क्लिअर करत वन बाउंस साठी निघून चालला चेंडू. ओर तरोफ सीमा पार गोल्डनचा हा चौकार. पुरेपूर सामना मात्र येऊन ठेपला गेलाय. 3 बॉल्स आणि 5 धावेवरती सामना होता कुठे सामना नेऊन ठेवलाय कुठे. बकासूरचा फॅन आहे फलंदाज मोहन पारदी. ती मात्र भन्नाट वेगाचा बॉल जरूर हेलिकॉप्टरच्या स्वरूपात फटका खेळण्याचा होता बॅटर मोहनना. परंतु तितकंच देखील चांगलं स्ट्रगल केले की चांगलं धमक दाखवली आहे. चांगलं प्रत्युत्तर दिलं गोलंदाजांना. चांगली बॉलिंग. तर आता मात्र पुरेपूर कांडी टाईट मॅच. 2 बॉल शिल्लक आणि 5 धावेची गरज. वातावरण थोडं तापलेलं आहे मित्रांनो कारण की सामना तितका एकाने रंगलेला आहे. खूपच सामन्याची रोमांचकता वाढत चाललेली आहे. सामना असावा तर कसा असावा. सामना असा असावा. तर पुन्हा स्ट्राईक आणि फलंदाज झाला रायगडचा बाहुबली मोहन पारदी. आणि ते पुलरलेचा बॉल उचललाय फेकून दिलाय आणि ते मात्र विजय खेचलाय. षटकार. व्हॉट अ बॅटिंग. अमेझिंग बॅटिंग. वाह भाई वाह. तर आपली 50 देखील पार केली गेली. म्हणजे मोहन आपण बॅट आपली वरती करायची आहे. वाह सुंदर आहे भावा खेळी. तुझ्या खेळीला सलाम ठोकतो आम्ही. काय बॅटिंग केली गेली आहे. पुरेपूर मॅच विनिंग पारी सांभाळली गेली मोहन पारदीनं. आणि मात्र सामना पुरेपूर हार्डलक ठरलाय या मॅच मध्ये. डीजेबी तिल्लेर संघ बट हार्डलक तिल्लेर संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कोंबलवाडी संघ. काय मॅच रंगली गेली पुरेपूर. चांगलीच मॅच विनिंग पारी मात्र पुरेपूर सांभाळली गेली मोहन पारदीनं. रायगडचा बाहुबली या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कोण असेल तर नक्कीच मोहन पारदी. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जानू पांडुरे साहेबांच्या शुभ हस्ते मोहन पारदीसाठी तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक लाभलं गेलं आहे. ठीक. चला आनंदवाडी टीमचे कॅप्टन्स नक्कीच
कुमलवाडी टीमचे कॅप्टन्स नक्कीच पाहू शाल अनबिलिव्हबल बॅटिंग मोहन पारदे उगाच नक्कीच रायगडचा बाहुबली नाही ओळखत नक्कीच मी रमेश कातवरला म्हणत होतो की नक्कीच 24 बॉल 82 या धावा त्यासाठी कमी आहेत आणि नक्कीच मोहन पारदेसाठी कॅच फ्रेज मुख्य आयोजकाच्या माध्यमातून नक्कीच दिले जातील या स्पर्धेचे मुख्य आयोजक नक्कीच जाणू हिरवे याच्या साहेबांच्या हस्ते नक्कीच पाहू शकाल